नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की गुढीपाडव्यानिमित्त सगळेजण एकत्र जेवायला बसलेले असतात। तेव्हा मानिनी म्हणते, जीवा पार तुम्ही दोघेही आपापल्या बायकांना घास भरवा। तेव्हा जीवा नंदिनीला घास भरवतो, पण नंदिनीला घास भरवल्यामुळे काव्याला खूपच राग येतो। पार सुद्धा काव्याला घास भरवू लागतो, पण काव्या त्याला लगेच थांबवते आणि म्हणते की मी माझं खाईन। काव्याला खूपच राग आलेला असतो। तेव्हा लगेच वसुआत्या म्हणते, तुला कडुलिंबाचा पाला खाऊ घालायला पाहिजे। तेव्हा वसुआत्याचं हे बोलणं ऐकून काव्याला आणखीनच जास्त राग येतो आणि काव्या रागाच्या भरात कडुलिंबाचा पाला खाऊ लागते। सगळेजण तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ती कोणाचंच काहीच ऐकायला तयार नसते। रागाच्या भरात काव्या वाटेभर कडुलिंबाचा पाला खाऊन टाकते, मात्र नंतर तिला खूपच त्रास व्हायला लागतो, मळमळ व्हायला लागते। नंतर पार तिच्यासाठी हातामध्ये खीर घेऊन येतो आणि ती काव्याला देतो। तेव्हा काव्या त्याच्याकडे बघू लागते। लगेच पार्थ म्हणतो, याने तुमच्या मनाचा नाही पण तोंडाचा कडवटपणा नक्कीच जाईल। आणि काव्या लगेच पार्थच्या हातातून खिरीची वाटी घेते आणि खाऊ लागते। अशाच गोड खिरीप्रमाणे पार्थ आणि काव्याचं गोड नातं झालेलं तुम्हाला बघायला आवडेल का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।